रामकृष्ण हरी. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय 3 भक्त तुलसीदास चरित्र हे पाहणार आहोत. भगवान विष्णूने वाल्मिकीला पृथ्वीवर अवतार घ्यायला सांगितले. त्यानुसार हस्तिनापूरला अकबर बादशाहच्या पदरी आत्माराम म्हणून एक कान्होजी ब्राह्मण होता. त्याच्या घरी वाल्मिकीने तुलसीदास नावाने अवतार घेतला. त्याच्या पत्नीचे नाव ममता होते. ती मोठी पतिव्रता होती. तुलसीदासाचे तिच्यावर फार प्रेम होते. एकदा अकबर बादशाह तुलसीदासांना बरोबर घेऊन स्वारीला गेला होता. इकडे ममताईची आई आजारी झाल्याने माहेरच्या लोकांनी ममताला भेटण्यासाठी माहेरला बोलवले. त्याच दिवशी तुलसीदास स्वारीहून परतले. ममताईची आई आजारी आहे म्हणून ममता माहेरी गेल्याचे वृत्त त्यांना आईकडून समजले. तुलसीदास तसेच रात्री एकटे चालत गेले. ते मध्यरात्री सासूरवाडीस पोचले. घराची दारे बंद होती, पण एक खिडकी उघडी होती. एक मोठा साप तेथे लोंबकळत होता. तो दोर आहे असे समजून त्याला धरून तुलसीदास घरात आल्यावर सर्व माणसे जागी झाली. ममता ही जागी झाली. तिने म्हटले, यमुनेला पूर आला आहे. घराचे दरवाजे बंद आहेत. अशा अवस्थेत तुम्ही आता कसे आलात? तेव्हा तुलसीदासाने सांगितले, तू खिडकीला जो दोर बांधलास त्याला धरून मी वर आलो. ममताला त्याच्या बोलण्याचे आश्चर्य वाटून ती दोर पाहायला गेली, तर तिथे साप होता. मग तिने तुलसीदासाला म्हटले, माझी इच्छा धरून तुम्ही इथे आला, पण स्त्रीच्या संगतीने सर्वनाश आहे हे तुमच्या ध्यानी कसे आले नाही? हे प्रेम तुम्ही श्रीहरीच्या चरणी अर्पिले तर तुमचे सार्थक होईल. ते बोलणे ऐकून तुलसीदासाचे डोळे उघडले. तिला माता म्हणून नमस्कार केला व विरक्त बनून तो आनंद वनात तपाला गेले. तुलसीदास शौचाला जाऊन परत येताना एका झाडाला पाणी घालत असता 12 वर्षे त्यांना हा क्रम चालू होता. एकदा ते असेच एका झाडाला पाणी घालून परत असताना एक पिशाच प्रगट होऊन त्यांना म्हणाले, मी तुझ्या सेवेमुळे प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे असेल ते माग. त्यावर तुलसीदासाने त्याला म्हटले, मला श्रीरामांची भेट घडव. राम नाम ऐकताच भूत मागे सरकू लागले. परंतु मागे सरताना त्याच्या हातात काठी आणि डोक्याला टोपी असते. अंगावर जीर्ण वस्त्र व लंगोटी असते. ह्या खुणा सांगून भूत अदृश्य झाले आणि तुलसीदास आश्रमात परतले. भूत त्याला म्हणाले, मारुती रामसेवक आहे. त्यांचे दर्शन मी तुला घडवीन. तू जिथे नित्य पुराण श्रावणाला जातोस तिथे एक वृद्ध ब्राह्मण येत असतो. तो मारुती आहे. तो तिथे सर्वाच्या आधी येतो आणि सर्वाच्या शेवटी जातो. दुसऱ्या दिवशी तुलसीदास पुराणाला गेले. तिथे तो वृद्ध ब्राह्मण होता. भूताने सांगितलेल्या सर्व खुणा होत्या. पुराण संपल्यावर शेवटी तो ब्राह्मण उठून चालू लागला. तेव्हा तुलसीदासांनी त्याला वाटेत गाठून साष्टांग नमस्कार केला. तुलसीदास म्हणाले, तुम्ही रामभक्त हनुमान आहात. मला आपण रामदर्शन घडवा. तुझी व रामाची भेट घडवतो असे सांगून मारुती अदृश्य झाला. हनुमंत रामाला म्हणाला, तुलसीदास वाल्मिकीचा अवतार आहे. त्याला तुम्ही सगुण दर्शन द्यावे. श्रीरामाने मारुतीचा आग्रह मान्य केला. मारुतीच्या वचनानुसार रामाने तुलसीदासांना दर्शन दिले. एकदा एक चमत्कार झाला. रात्रीचे कीर्तन आटोपले. सर्वजण झोपी गेले. ही संधी साधून 2 चोर चोरी करण्याचे हेतूने निघाले. दाराजवळ येताच हाती धनुष्यबाण घेतलेल्या रक्षकांनी त्यांना अडवले. तुलसीदासही बाहेर आले. त्यांना पाहताच चोरांनी त्यांचे पाय धरून सर्व हकीकत सांगितली आणि आपला गुन्हा कबूल केला. तुलसीदासांच्या नेत्रात पाणी आले आणि त्यांनी जाणले की द्वार रक्षकाचे काम राम लक्ष्मणाने केले आहे. तुलसीदास चोरांना म्हणाले, तुम्हाला आपोआप रामदर्शन झाले. तुम्हाला हवे असेल तेवढे द्रव्य घेऊन जा. पण चोरांची बुद्धी पलटली. त्यांनी कुकर्म सोडून दिले. एकदा एक नवल झाले. तुलसीदासांच्या आश्रमात ब्राह्मण भोजनाची तयारी होती. तेवढ्यात एक ब्राह्मण सीताराम म्हणत भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने पूर्वी ब्रह्महत्या केली होती.
तुलसीदासांनी त्याला आलिंगन देऊन पंक्तीला बसवले, पण ब्राह्मण भोजन करायला तयार नव्हते. ते म्हणू लागले, या ब्रह्महत्यारी माणसाला या पंक्तीत कशी बसवले? समोरच्या शिवमंदिरात नंदी आहे, त्याला नैवेद्य दाखवा. त्याने भक्षण केला तर हा ब्राह्मण ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला असे आम्ही मानू. तुलसीदास नैवेद्य घेऊन शिवमंदिरात गेले. मंदिरात आल्यावर तुलसीदासांनी हात जोडून शिवाजीला प्रार्थना केली. मग सर्वांना आश्रमात येऊन ब्रह्महत्यारे ब्राह्मणास भोजन केले. जैत्यपाळ नावाचा एक सावकार होता, तो मरण पावला. त्याची बायको सती जायला निघाली. त्यांना वाटेत तुलसीदासांची गुफा दिसली, म्हणून ती स्त्री त्यांच्या दर्शनाला आत गेली. त्यावेळी त्यांनी त्या स्त्रीला अष्टपुत्र म्हणून आशीर्वाद दिला. सतीने त्यांना नमस्कार करून ती प्रेतापाशी आली. तो तिचा नवरा उठून बसला. तुलसीदासाची प्रचिती पाहावी म्हणून अकबराने प्रधानाकरवी तुलसीदासांना निमंत्रण दिले. बादशाह म्हणाला, तर मलाही रामदर्शन घडवा. रामदर्शन घडल्याशिवाय यांना सोडू नका असा सेवकांना हुकूम देऊन बादशाह महालात निघून गेला. या संकटातून मुक्त होण्यासाठी तुलसीदासांनी हनुमंताचा धावा केला. आपली काही वानर सेना पाठवली. याप्रमाणे भक्तिविजय ग्रंथातील हे तिसरे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. रामकृष्ण हरी.